प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्याभोवती वन खात्याच्या जागेवर जे इस्लामिक अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं होतं ते काढण्यासाठी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीनं 21 वर्ष लढा दिला आणि 10 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील महायुतीच्या सरकारनं धाडसी निर्णय घेऊन अफजल खानाच्या नावाने असलेला बेकायदेशीर दर्गा आणि त्याभोवतीचं बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केलं। त्यानंतर आलेल्या शिवप्रताप दिनास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रतापगडाच्या पायथ्याशी इस्लामिक अतिक्रमण बुलडोझर लावून जमीनदोस्त केल्याबद्दल अफजल खान वधाचे शिल्प असलेली ट्रॉफी आणि पुष्पहार घालून सत्कार केला। यावेळी त्यांना दिलेलं निवेदन की अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्यासमोर अफजल खान वधाचे म्हणजे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभं करावं, जेणेकरून भविष्यात पुन्हा अफजल खानाचे उदात्तीकरण होणार नाही। त्याबरोबरच हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये अफजल खान वधाचा शिवप्रतापाचा इतिहास लिहावा आणि त्या परिसराचे नामकरण श्री शिवप्रताप भूमी असे करावे, अशा आशयाचे निवेदन दिले असता राज्याचे मंगलप्रभाजी लोंढा यांनी या मागणीची दखल घेऊन शासनाकडून अफजल खान वधाच्या शिल्पाच्या निविदा मागवल्या। शिल्पाचं काम पुण्याचे शिल्पकार दीपक थोपटे यांना मिळालं असून त्यांनी तो पुतळा पूर्णपणे बनवलेला असून चौथऱ्याच्या कामाचं रेखांकनसुद्धा झाले आहे। तरी राज्यातल्या सरकारने येत्या 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंतीपूर्वी सदरचे शिल्प बसवावे अशी मागणी कालच झालेल्या प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या वेळी सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिली आणि प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तयार झाल्यावर शिल्पाचे फोटो फडकवून बॅनर फडकवून घोषणाबाजी करून सदर शिल्प बसवण्याची मागणी शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी यांनी जोरदार केली आहे। त्यानंतर शिवप्रताप भूमी मुक्त आंदोलनाच्या शिष्टमंडळाने अफजल खान वधाचे शिल्प ज्या ठिकाणी उभारणार आहे त्या जागेवर जाऊन जागेची कामाची पाहणी केली आणि यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माननीय नितीन शिंदे, माननीय माजी नगरसेविका माननीय स्वातीताई शिंदे, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, हिंदू एकताचे शहर उपाध्यक्ष माननीय राजू जाधव, सांगलीवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, खानबाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, पहलवान प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री, गजानन मोरे, अतुल नाझरे, अनुज निकम, निखिल सावंत, चेतन भोसले, पंकज कुबडे, मयूर निकम, आनंद उत्तेकर, उमेश पाटील इत्यादी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। शिवाजी महाराजांचा तरी पण आजही प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचं साहस, छत्रपती शिवरायांचं धाडस, छत्रपती शिवरायांची निष्ठा, छत्रपती शिवरायांचं शौर्य आजही प्रत्येकाच्या डोळ्यावर समोर उभं राहतं। या निमित्तानं मान्य श्री एम मोदी साहेब अधिकारी यांचं सातारा सामाजिक प्रतिष्ठाच्या निमित्ताने आपण मोदी साहेबांचे या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली थडग्याभोवती जे अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला 21 वर्ष लढा द्यावा लागला। 10 नोव्हेंबर 2022ला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं या बेकायदेशीर अफजल खानच्या दर्जावर बुलडोजर फिरवला आणि तो दर्गा जमीनदोस्त केला आणि त्यानंतर तो शिवप्रताप दिन प्रतापगडावर झाला। त्या शिवप्रताप दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आले होते। त्यांच्याकडे आम्ही मागणी केली भविष्यात पुन्हा त्याचं उदात्तीकरण व्हायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वधाचं शिल्प उभा करून हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये इतिहास लिहावा आणि त्या परिसराचं नामकरण शिवप्रताप भूमी करावं। तातडीनं दखल घेतली आणि मंगलप्रभात लोढांनी त्याच्या निविदा काढल्या। अफजल खान वधाचा पुतळा तयार झालेला आहे, चौथऱ्याचं काम सुरू आहे। 19 फेब्रुवारी 2025ला शिवजयंती आहे, त्या दिवशी त्या अफजल खान वधाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा अशी मागणी
मागणी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतोय. परंतु त्यानंतर एक घडलेली अत्यंत संतापजनक घटना, त्याच्यापासून काही अंतरावर पुन्हा एक अतिक्रमण तयार झालेलं आहे. ते अतिक्रमण सुद्धा जमीनदोस्त करावं. हा शिवप्रताप दिन तो साजरा होतोय, तो आमच्या लढ्यामुळे साजरा होतोय. परंतु यंदाच्या वर्षी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी बदललेला नाही, रंगरंगोटी केलेली नाही, भगवे झेंडे लावलेले नाहीत, विद्युत रोषणाई केलेली नाही. ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मागणी या ठिकाणी करतो. आणि सर्व शिवभक्तांना शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.